होतं हे आयझॉल पोलीस, मिझोरम पोलीस. सोलोमन टेम्पल, सोलोमन टेम्पल. ओके, ऑन दिस वे आय कॅन गेट द त्रिपुरा रोड. मित्रांनो बघा, जाळून टाकल्यात डुकरं. तर हे आहे सुलेमान टेम्पल, इस्टॅब्लिश इन 1996. कसली जबराट झाडं बिडं लावले ते, एक नंबर. मित्रांनो खतरनाक असा रोड आलाय. कसा ते भेंडी काही असू दे, पाणी नसाय पाहिजे. हे गिजगज आलं ना मग घसा येते. मित्रांनो हा रेल्वे पूल पाहताय का, ह्याचा जो मधले सपोर्ट दिसतात ना, त्यातील एक सपोर्ट नाही वे कुतुब मिनार पेक्षा पण उंच आहे. जो दिल्लीत कुतुब मिनार आहे ना त्याच्यापेक्षा पण उंच आहे. मित्रांनो माझा पाय पाहताय, हो इतके फुफुट्यात राहून फुफुटाच होतंय. एवढं बेकार असे धुळे. मित्रांनो तर बघा याने आता किती फुफुटा उडवलाय. खरा फुफुटा तर इथे आले उडणार आहे. तर मित्रांनो आता नाही मी चाललो होतो रोडनी, तर अचानक एक गाडी थांबली आणि म्हणजे त्यांनी हात केला आणि थांबले. तर कुठले म्हणले, कुठलेच आहे तुम्ही? आम्ही मुंबईमध्ये भांडूप. तर ह्यांनी मला थांबवलं. तुम्ही कसं काय मला थांबवलं? मित्रांनो तर काम चालू आहे थोडंफार काय काय जागा अशा प्रकारे. तर रोड एकदम खराब आहे. मित्रांनो तर इथं आलो, ह्या दीदीनी मला ओळखलं आणि तिला म्हणते मी आता टेंट लावतोय. तर ती म्हणते टेंट बिंट काही लावायचं नाही, माझ्या घरीच राहायचंय. अशा प्रकारे आहे. हिंदी थोड़ा थोड़ा मालूम. आपको नहीं, ओके ओनली इंग्लिश. ओके ओके. पक्का तरी कसं आहे. तर मित्रांनो हे एक सर, त्यांचे वडील आहेत. सर हिंदी नाही आलो आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आहे आत्ता मिझोरममध्ये. मिझोरमचं राजधानी कॅपिटल सिटी आपण आहे आयझॉलमध्ये. आयझॉलमध्ये काल राहण्याची व्यवस्था कुठं करायची, गुरुद्वारा वगैरे सगळं पाहिलं पण काही झाली नाही. तर इथं एक गव्हर्नमेंट बिल्डिंग होती अशी मोठी, पाहू शकता ही अशी मोठी बिल्डिंग आहे. तर ह्या बिल्डिंगच्या तिथं आपल्याला राहायची व्यवस्था झाली. तिथं पार्किंगमध्ये टेंट लावला. हे 2 सिक्युरिटी गार्ड भाऊ होते, त्यांनी आपल्याला टेंट लावण्यासाठी मदत केली. तर ही पाहू शकता इथं मी टेंट लावला होता अशा प्रकारे. आणि हे सगळं इकडं गव्हर्नमेंट बिल्डिंग आहे, सगळीकडे बँक वगैरे, ऑफिस वगैरे. हे तर पार्किंग आहे. अशा प्रकारे पार्किंगमध्येच टेंट लावला होता. मित्रांनो एकदम चांगली व्यवस्था झाली. चार्जिंग वगैरे पण लावायची त्या भावांनी. तर सिक्युरिटी रूम आहे, त्या रूममध्येच त्यांनी लावून घेतलं होतं. काय अडचण नाही आहे. तर चला, त्यांची 9 वाजेपर्यंत ड्युटी आहे. आणि मेन म्हणजे आज सुट्टी आहे, हॉलिडे, शनिवार आहे. त्यामुळं काही टेन्शन नाही आहे. शनिवार असल्यामुळं ऑफिस पण कुठलं उघडं नाही, बँक उघडी नाही. त्यामुळं किती वाजेपर्यंत लावून बसलं तरी काय अडचण नाही. मित्रांनो आहे आपल्या ट्रिपचा दिवस 75वा. तर 75व्या दिवशीचा प्रवास आपला राहणार आहे मिझोरम ते त्रिपुरा. म्हणजे मिझोरमपासून आपण आयझॉल या मिझोरमच्या राजधानीपासून निघणार आहे आणि त्रिपुराची राजधानी आगरतला त्याच्या दिशेने जाणार आहे. जवळपास 350 किलोमीटर अंतर आहे. तर ते आज तर नाही पोचू शकणार. आज आपण जिथपर्यंत पोचल तिथपर्यंत पोचणार आहे आणि तिथंच मुक्काम करणार आहे. आज आपण मिझोरम त्रिपुरा बॉर्डरला मुक्काम करायला जायचा विचार आहे माझा. तर चला जाऊया. मित्रांनो टेंट वगैरे सगळं आवडलंय आता आणि इथंच गाडी लावली आणि पुढं नाश्ता भेटतोय. छान खारी खाऊन आलो. मग आपण निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. किती वाजल्या? 9 वाजले असतील आरामात. 9 वाजले, 9:30 वाजतील निघायला. पोचतोय का नाही आज काय माहिती आपण. मित्रांनो तर नाश्ता करायला आलोय. चहा आणि टोस्ट हा नाश्ता करतोय. चला ओके. दिसा नाही वाट. मित्रांनो इथं नाही वे आता नाश्ता करायला आलो होतो. इथं रोड क्रॉस करायलाच भीती वाटते. लय टंगाटमध्ये पळवतात. ही बघा कसले पळवतात 2 व्हीलरवाली. त्यामुळं चला जाऊया आपण आता आपली गाडी घेऊन निघूया. काय मिझोरममध्ये आपण मिझोरमची राजधानी आयझॉल या शहरामध्ये आलेलो आहे. तर मित्रांनो बघा पहाडातलं शहर कसलं भारी दिसतंय ना. हे एकदम छोटा भाग आहे, हे लय मोठं शहर आहे. आता ह्या बिल्डिंगमुळे सगळा व्ह्यू वाढलाय. नाही तर एक नंबर व्ह्यू आला असता. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तरी मी माझा फोन गाडीलाच आहे. तसंच पाहू शकताय अशा प्रकारे खूप मोठं शहर आहे आणि ही मिझोरमची राजधानी आहे मित्रांनो. हे पूर्ण पहाडातलं शहर आहे. तर मित्रांनो इथं क्रिसमस फेस्टिवल चालू आहे. त्यामुळे इथं लय गर्दी. आता
सगळ्या पोराबिरांना शाळेला सुट्ट्या लागल्यात त्यामुळे लोक फिरायला येतात. त्यामुळे या सिटीमध्ये लय गर्दी आणि इथं खूप मोठे कारण इथं जो समाज आहे तो सगळ्यात जास्त का नाही ख्रिश्चन धर्मीय आहे. त्यामुळे इथं क्रिसमस हा सगळ्यात मोठा सण असतोय. त्यामुळं ह्यांची आता दिवाळी चालू आहे थोडक्यात. त्यामुळं सुट्टी बिट्टी पोरं बिरं घरी सगळी फॅमिली आणि संध्याकाळी इतकी गर्दी होती ट्रॅफिक बेकार. तर मित्रांनो अशा सिटीमध्ये तुमचा भाऊ आला आहे ते पण बारामती महाराष्ट्रातनं पॅशन प्रो गाडी घेऊन. ओके चलो बाय बाय. फॉलो नक्की करा. इतक्या लांब आला आहे तुमचा भाऊ. गुरुद्वाराच्या साईडमध्ये आपण काल जिकडून आलो होतो ना त्या रोडलाच गेलो होतो चंफाईच्या. हे पाहू शकता इथं ह्या पेट्रोल पंपावर पण विचारलं होतं पण इथं जागाच नव्हती. त्या मालकाची इच्छा होती पण जागाच नव्हती. एका ठिकाणी होतं पण लय घाण होतं भाऊ नको म्हणलं. उलट सगळ्यात भारी मुक्काम झाला बाबा काल. हे आयझॉल पोलीस मिझोरम पोलीस सोलोमन टेम्पल ओके. ऑन दिस वे आय कॅन गेट द त्रिपुरा रोड. हां ओके थँक्यू. ओके ओके. तर मित्रांनो इथली लोक आहेत ना आता त्या पोलीसवाल्याच्या पण तोंडात पाहिलं असं एक प्रकारचा काहीतरी मावा नाही तर पान सगळंच असतात नाही तर बिडी वडत असतात. जे समजा 10 वर्षाच्या पुढची पोरं बिडी वाढतात. इथं मी जो बिडी म्हणून एक ती लय स्वस्त आहे. 10 रुपयाला 10 येतात का काय येतात काय माहिती. कुणी बी ओढतंय फुकतंय. जी बिडी ओढत नाही ती काय म्हणतात त्याला. ठीक आहे तर मित्रांनो तर इथं नाही आपल्या मोठ्या टॅक्सी जास्त नाही आहेत. अशा स्कूटर आहेत ना ह्याच टॅक्सीला आहेत. अशा पाहू शकता टॅक्सीमध्ये स्कूटर लोक फोन करतात बोलून घेतात कारण हे पहाडातलं गर्दीतलं एरिया आहे. 2 व्हीलर लगेच निघून जाते पाहू शकताय. नंबर प्लेट पण पिवळी आणि हेल्मेट पण पिवळी आहे असं टॅक्सीवाल्यांचं. टॅक्सीवाल्या गाड्या पण आहेत आल्टो वगैरे पण असे लोक जास्त आहेत. पाहू शकता मटणाचं मार्केट ऐच्या गावात काय तोडत होतं घरी. आता मिझोरममध्ये आज शेवटचा पॉईंट पाहिला सुलेमान टेम्पल म्हणून. तर मित्रांनो खूप मोठं मंदिर आहे असं मी ऐकलं आहे. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे मी मागच्या वर्षी पण आलो होतो. एक सभागृह कसा असतो तसापैकी हॉलवे लग्न बिग्न होतात असं आहे मोठं आणि एक मंदिर आहे. तिथं एंट्री आहे का नाही काय माहिती अशा प्रकारचं आहे. आणि मित्रांनो बघा जाळून कापल्यात डुकरं आईच्या गावात. दिसलं का तुम्हाला जिवंत जाळी होती डुकरं. मित्रांनो तर आलोय आता सुलेमान टेम्पल रोड. गाडी टेम्पल रोडच म्हणतोय सुलेमान टेम्पलला आलोय. अशा प्रकारचं टेम्पल आहे. तिकीट आहे का याला. ओके तर हे आहे सुलेमान टेम्पल इस्टॅब्लिश इन 1996. तर अशा प्रकारचं आहे पाहू शकता. एक चर्चच दिसतं एक प्रकारचं. ओके चर्चलाच मंदिर म्हणतात. पण कसली जबराट झाडं बिडं लावले ते एक नंबर. आतमध्ये एंट्री आहे का नाही काय माहित. सगळी काचची बिल्डिंग दिसते. ओके गार्डन बिर्डन बघा कसलं टकाटक आहे. वाव हे लग्न बिग्न होत असतील मला वाटतं इथं. तर हे मंदिर हे बंद आहे. दिस इज क्लोज. Yes, close. व्हाय दिस इज क्लोज. It is open on worshipping day only. मतलब ओनली Sundays. संडे. मित्रांनो अशा प्रकारचं मंदिर आहे. आतमध्ये काय दिसतंय का तुम्हाला. आतमध्ये प्रेइंग हॉल दिसतोय असा स्टेडियम सारखं शिड्या बिड्या केलेले. आणि इकडं हे स्टेज आहे लग्नाचं दिसतंय.
मित्रांनो हे मंदिर पाहताय हे ख्रिश्चन धर्मातील सर्वात महत्त्वाचं मंदिर आहे. मित्रांनो मंदिराच्या अवतीभोवती फुलं पहा कशी आहेत. तर मित्रांनो मी आहे आता नॉर्थ ईस्ट इंडिया म्हणजे ईशान्य भारतात येथील मिझोरम या राज्यात आहे. मिझोरम राज्यातील आपण आयझॉल ह्या शहरात आहे. आयझॉल हे मिझोरमची राजधानी आहे. तर तिथं आलो आहे. तर इथं सुलेमान टेम्पल म्हणून एक ठिकाण आहे मित्रांनो. आणि असं भारी दिसायला आहे ना एकदम विदेशातली बिल्डिंग असल्यागतच वाटते. आणि त्याच्या भोवती गार्डन असलं टकाटक केलं आहे ना नाथ. तर मित्रांनो मी जाऊन आलो आतमध्ये. तर आतमध्ये मला कुठं म्हणजे आतमध्ये तर एंट्री नाही आहे पण मी पाहिलं खिडकीतनं वगैरे. तर तिथं नाही वे असं आपलं कार्यालय असतं ना तसं आहे. आतमध्ये सगळे बाकडं बसायसाठी केलेलं आहे. वदी मधोमध्ये एक स्टेज आहे म्हणजे एका कोपऱ्यावर असं इथं लग्न बिग्न होत असतील असं मला वाटतंय. बाकी दुसरं काही प्रेइंग हॉल दिसतोय नाही तर त्यांचं काही जर फंक्शन असलं तर फंक्शन होत असलं अशा प्रकारचं हे मंदिर आहे मित्रांनो. तर चांगलं आहे म्हणजे एकदम विदेशात आल्यागतच वाटतंय भाऊ नाथ खळा. इथंच रोड आहे शॉर्टकट. लास्ट टाइम पण मी इथनंच गेलो होतो पण लय खराब रोड होता. आता बघूया कसा रोड आहे. लास्ट टाइम पाऊस होता त्यामुळे खराब रोड होता. आता चांगला असेल असं मला वाटतंय. ओके चलो मित्रांनो तर शॉर्टकटच्या नादात कुठनं आलो. इतका घाण डेंजर असा उतार आहे ना. रोड मस्त बनवलाय कॉन्क्रीटचा पण उतार लय डेंजर आहे भाऊ. मागच्या वेळेस आलो तर हे असं रोड बी नव्हता. सगळा मातीचा रोड होता. ह्या रोडनेच उतारलं होतं दुसरे. त्यामुळं मी सुलेमान टेम्पल लास्टला ठेवलं होतं का असा रोड आहे आजच्या गावात. घसायलं तर पसायलं ते ह्याच्यात. आता पुढचा ब्रेक होय 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 इतका डाळ आणि ब्रेक नाही दाबायचं म्हणतो कसं व्हायचं. आजच्या गावात पाठी वाजता ताकद जागा फिरते. पाणी नसाय पाहिजे मग मी कसा बी कंट्रोल कर. पाणी असल्यावर कुठनं आला आहे तू. अजून 3-4 किलोमीटर 5 किलोमीटर वाढला असतं तरी चालला. मित्रांनो आपल्याला एअरपोर्ट रोडने जायचं होतं. इथनं शॉर्टकट मी मागच्या वर्षी आलतो म्हणून आलो. आता पाणी नसाय पाहिजे. पाणी नसल्या आरामात काढत. पाणी गिचगिची असली ना मग गाडी काही डाळ नाही कंट्रोल होत. ब्रेक दाबायलाच लागतोय आणि चाकं स्लिप मारतात. मग एवढं पाण्याने वाहून गेलेलं दिसतोय रोड. बाकी पुढं हाय परत ठीक. नाही 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 गिजगा नको गिजगा नको काही असू दे. असं गिजगा रोड नको. मित्रांनो खतरनाक असा रोड आलाय. कसा ते भेंडी काही असू दे पाणी नसाय पाहिजे. हे गिजग झालं ना मग घसा येते. हे पाण्याचं आलोय 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 खाली. आता एकच मोड राहिले फक्त. नॅशनल हायवे 108ला 5 किलोमीटरचं अंतर. 5 कसं 6 किलोमीटरचं अंतर एकाच किलोमीटरमध्ये. 1 किलोमीटर निबाळ घाण रोड आहे. गुगल मॅपवर भरोसा नका करत जाऊ असल्या रोडसाठी. तुम्हाला थोडा खराब वाटला ना रिटर्न जायचं. मित्रांनो तर फायनली हायवेला लागलो NH 108वर. तर चला बघूया कसा रोड आहे. बऱ्यापैकी तर खराब रोड आहे असं ऐकू नाही मी. म्हणजे आता तर फक्त धूळ उडत असणार आहे. पावसाळ्यात तर घसरता असेल गाडीवर. तर चला जाऊया. हे इथं सगळ्यांकडं स्पोर्ट बाईक आहे. लय गपागप पळवतात भाऊ खप. चलो Continue on National Highway 108 for 1.5 kilometers. Head west मित्रांनो on तो पेट्रोल टाकता येता मिझोरम मध्ये 500. उसका रेट दिख नहीं रहा है. कितना रेट है?
99 आहे 99 आहे का? ओके 99.96 500 रुपये का है ना हाँ 500 रुपये। आप किधर से? आसाम से? इधर के लोग पेट्रोल पंप चलाने के लिए काम नहीं करते क्या इधर के लोग ज़्यादा? कम करता है मित्रांनो तो मिझोरमपर्यंत रेल्वे आलेली पाहू शकताय। Take the next left to stay on National Highway 108. मित्रांनो हा रेल्वे पूल पाहताय का? ह्याचा जो मधले सपोर्ट दिसतात ना त्यातील एक सपोर्ट नाही वे कुतुब मिनारपेक्षा पण उंच आहे। जो दिल्लीत कुतुब मिनार आहे ना त्याच्यापेक्षा पण उंच आहे। तर मित्रांनो मी आहे आता मिझोरममध्ये आणि मिझोरमसारख्या एवढ्या डोंगरी भागात रेल्वे आलेली आहे मित्रांनो आणि ह्याची सक्सेसफुल टेस्टिंग पण झालेली आहे मित्रांनो। तर इथं रेल्वे येण्यासाठी नाही वे असे दऱ्याखोऱ्यात नदीमध्ये इतके मोठे मोठे पूल बांधलेले आहेत लोखंडाचे आणि त्यातले जे सपोर्ट आहेत काही काही जे ते नाही वे कुतुब मिनारपेक्षा पण मोठे आहेत। अशा प्रकारे इकडं पाहू शकता मिझोरमसारख्या एरियामध्ये रेल्वे स्टेशन झालंय। तर मित्रांनो ही अजून रेल्वे नाही काम प्रोसेसमध्ये आहे पण ह्याची टेस्टिंग झालेली आहे। तर एक गाडी येऊन गेलेली आहे। अशा प्रकारचं हे रेल्वे स्टेशन आहे भाऊ कुतुब मिनारपेक्षा उंच। इथं फोटो असला ना तर मी टाकल तिथं की कुतुब मिनारपेक्षा उंच ही आहे त्याचा सपोर्ट आहे कॉलम आहे कॉलम। तर मित्रांनो अशा प्रकारे रेल्वे स्टेशनचं पण काम चालू आहे। चला तुम्हाला ही माहिती आवडली का नाही ती कमेंट करून नक्की सांगा। तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर इतक्या लांब आलेला आहे। मित्रांनो तर बघा किती मोठं डोंगर कट करून बनवलेलं आहे आणि इथं बघा डोंगर म्हणजे लँडस्लाईड होऊ नये म्हणून पूर्ण कॉन्क्रिटिंग केलेलं आहे डोंगराला अशा प्रकारे। तर मित्रांनो फॉलो नक्की करा। तुमचा भाऊ इतक्या लांब आला आहे ते पण पॅशन प्रो गाडीवर। ओके फॉलो करा यार मित्रांनो। तर इथं खायला घेतलंय थोडं इथं ही होतं दुकान आपले काय घेतलं हां चिप्स वगैरे असलंच घेतलंय। बाकी काय फळं बिळं काय किती खाल्लं तरी पोट पाहिलं का तर वाटतच नाही आहे। अशा प्रकारचं आहे। नॉनव्हेज खाणारे असतील तर इथं म्हणजे इथल्या लोकांसाठी चांगलं हॉटेल बिटेल बनलेली आहेत पण बाहेरच तुम्हाला मटन बिटन तोडताना दिसतंय त्यामुळं कोण खाऊशीच वाटत नाही असं। मित्रांनो तो रोड ठीकठाक आहेत मध्ये आधी एकदम फुफुटाचे पॅच आहेत। आत्तापर्यंत आपण नाही जवळपास 40+ किलोमीटर आलो आहे। हां 40+ किलोमीटर आलो आहे। तर असे आहेत हे चांगले आहेत तसे त्या मानाने फुफुटा जास्त उडत नाही आहे काय नाही आहे। पुढं जाऊन खराब रोड लागला तर पॅचमध्ये लागल असा पूर्ण असं नाही आहे। चलो असा जरी असला थोडं अपडाऊन तरी चालते पण फुफुटा नसाय पाहिजे हो। मित्रांनो तर खराब रोड लागलाय। आपण निघल्यापासून एकदम चांगला रोड होता आणि असा खराब रोड फुफुटाच आहे भाऊ सगळा। लई नसाय पाहिजे खराब रोड हो। हे आपल्याला आता तुम्हाला म्हणून प्रत्येक ब्लॉगमध्ये हे सांगतोय चांगलं वाटतंय आता पावसात विचार करा ह्या फुफुटाचा सगळा चिखल असेल। मित्रांनो तर एका पेट्रोल पंपावर थांबलोय आता। तर इथं मगाशी खायला घेतलेलं खातो आणि मग जाऊया पुढं। एक व्हिडिओ पण टाकतो इंस्टाग्रामला। ओके तर खाऊन वगैरे झालंय आता 1 तास बसलो मी। एक व्हिडिओ एक फोटो फेसबुकला पोस्ट केला ना आता निघतो 2 वाजले 1 वाजता पोचलो होतो मी। तर चला जाऊया। मित्रांनो तर जागोजागी असे पॅच आहेत सगळा फुफुटा होतो यार। त्यामध्ये पुढं जर ट्रक बिक असला तर लई घाण वाटलं असतं। त्यात काय होतं साईडला पण फुफुट आहे बघा टाकापाशी उडतोय आजच्या गावात। मित्रांनो तर आपण नदी क्रॉस करून इकडं वरती निघालोय। तर इकडं दाखवतो मी मागच्या वेळेस माझं लय हाल झालं होतं त्या रोडनेच चाललोय मी। कुठं हाल झालं होतं त्याचा रोड चांगला आहे का नाही ते सगळं दाखवतो मी तुम्हाला आता। पुढंच आहे बहुतेक इथं 10-15 किलोमीटर। मित्रांनो तर मध्ये आधी लईच खराब रोड आहेत आणि हे समोर जर पुढं जर गाडी असली ना तर सगळं
फुफुटा उडवतंय चाकाने फिरून 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 फिरून. अशा प्रकारे छोटी मोठी गावं पण येतात. पूर्ण जंगली रोड आहे, जंगली. मित्रांनो फुफुटाच फुफुटा आहे. रोड कमी फुफुटात जास्त आहे. मित्रांनो माझा पाईप आता आहे हो इतके फुफुट्यात रोवलाय. तर मित्रांनो मी आता मिझोरममध्ये, आणि मिझोरममध्ये इतके खराब रोड आहेत ना भाऊ, तुम्ही पाहू शकताय. इत फुफुटा आलाय. नुसतं असं केलं ना इथं ते चढ आहे, इथं पाहू शकताय. नुसतं फुफुटा झालाय ना. अशा रोडनी मी प्रवास करतोय मित्रांनो. मी जस्ट आता गाडीहून उतराय गेलो तर माझा पाय बघा किती फुफुट्यात गेलाय. अशा प्रकारे आहे मित्रांनो. तर पाहू शकताय रोड चार बोट एवढा फुफुट आहे. ही नुसतं असं पाहिलं तर नुसती पावडरच उडती. अशा प्रकारचं आहे. ह्या गाडीच्या बघा खाली कसं होतंय चाकाच्या. नुसता फुफुटाच होतंय. एवढं बेकार असे धुळे. चलो मित्रांनो तर असं वाटतंय एकदम मजबूत चट्टान आहे पण खाली आलंय. चलो आता आपण ह्याच्या लेवलला होतो नदीच्या. नदीपासून लय वरती आलोय आपण. आपल्याला ना टॉपला जायचे. टॉपला गेल्या एक वस्ती लागेल असं वाटतंय मला. मित्रांनो लय खराब रोड भाऊ. काय बघा रोड बघा. चला मैं महाराष्ट्र पुणे. हाँ आप कहाँ से? हाँ तर मित्रांनो आता नाही मी चाललो होतो रोडनी तर अचानक एक गाडी थांबली आणि म्हणजे त्यांनी हात केला आणि थांबले. तर कुठले म्हणले कुठले सर तुम्ही? आम्ही मुंबईमध्ये भांडूप. तर ह्यांनी मला थांबवलं. तुम्ही कसं काय मला थांबवलं? मित्रांनो हे पाहता MH03. तर मित्रांनो मला 3 राज्य फिरल्यानंतर ना MH03ची गाडी भेटली. मित्रांनो मी आता मिझोरममध्ये आहे आणि मी पॅशन प्रो गाडीवर बारामती महाराष्ट्रातनं इकडं आलो आहे नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये. तर मला नाही 3 राज्य नागालँड, मणिपूर आणि मिझोरम नंतरनं मला MH नंबरची गाडी भेटली. तर हे सर आहेत आपले. मी रोडनी येतच होतो आणि सरांनी आवाज दिला MH नंबर पाहून. तर सर काय म्हणताल तुम्ही? सर मैं आपका गाड़ी देखा और गाड़ी MH है. मैं मुंबई से, मुंबई भांडुप से. मैं भी ऑल इंडिया टूर पे निकला था. मुंबई से केरला होके वहाँ से निकला. मैं भी अभी तक MH का गाड़ी देखा नहीं. इनका बाइक देखा तो मैं उनको देख के रुकाया. इसे राइडर और हम लोग अभी ये भी आगे जा रहे हैं. वही रास्ते में हम लोग भी जा रहे हैं. तर मित्रांनो यांना भेटून खूप भारी वाटलं. सरांची हायलेक्स आहे. सरांच्याकडं टेंट वगैरे सगळं आहे. सगळं एकदम कॉम्पॅक्ट आहे. दोघांची फॅमिली. आप दोनों की फॅमिली आहे. तर मित्रांनो त्यांना भेटून खूप भारी वाटलं. एवढ्या लांब आपल्या इथनं नाही वेळ. मी मॅपवर सकाळीच पाहिलं तर 3500 किलोमीटर लागतात परत मागायला जायला. तर इतक्या लांब आपल्या MHची गाडी पण भेटली. इतकं भारी वाटलं ना. तर चला मित्रांनो तुम्हाला काय नाही करायचं. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करायचं. हे ह्यांनी असा मॅप फिरलाय तुम्ही फुल ये ट्रिप में. हाँ. तर मित्रांनो हे पण 1 महिन्यापासून बाहेर आहेत आणि ह्यांनी अख्खं पूर्ण फिरलंय असं. तर हे व्हिडिओ वगैरे नाही करत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करा. सर बोलो फॉलो करने के लिए. सब जन फॉलो कीजिए इनको. थैंक यू फॉर सपोर्टिंग हिम. ओके मित्रांनो तर बघा याने आता किती फुफुटा उडवलाय. खरा फुफुटा तर इथे आले उडणार आहे. आणि काच लावली ना काहीच दिसत नाही काहीच. मित्रांनो तर इथं पाहू शकताय खजूर. और खजूर बोलते. हाँ त्रिपुरा. मित्रांनो तर मला वाटलं हे खजूरच आहे. तर खजूर नाही आहे. वेगळंच काहीतरी अशा प्रकारचं आहे.
मित्रांनो तर पूर्ण जंगली रोड आहे आणि जंगली रोडमधनं आपण प्रवास करतोय. तर आपण आता मागे कुठं पडलो होतं मी ती दाखवणार आहे तुम्हाला थोड्या वेळाने जाईल मी तिथं. पाहू शकता या नुसती गोवात झाड आहे. आता तरी ठीक वाटतंय, संध्याकाळचं तर एखादं टरकायचं ते आपल्या इकडनं प्रवास करायला. ओके चलो नो. तर खालनं नदी चालली, आपण हा ब्रिज पार करून अवघड टप्प्यात निघालो आहे. म्हणजे आता काय नाही अवघड, आता फक्त धूळ खायचे काम आहेत. बाकी पाऊस काळातले अवघड आहे. मित्रांनो तर लय खराब रोड भाऊ. काय आहे हे? माझी अवस्था लय बेकार झाली आज. कपडे खराब झालं, सगळंच खराब झालं. चलो मित्रांनो एवढा जास्त फुफुट आहे की गाडी फिरती येत ना. पाहू शकता तुम्ही. आपल्याला जायचे लेफ्ट साईडला. ह्याच पॅचमध्ये झालं होतं मित्रांनो. इथनं पूर्ण खराब रोड होता आणि ह्याच्यात मडगार्डात घाण बसत गेली होती. पुढे गेल्यावर दाखवतो मी आता कुठं काय झालं होतं. ओके मित्रांनो तर काम चालू आहे थोडंफार काय जागा अशा प्रकारे. पण रोड एकदम खराब आहे. तो पॅच क्रॉस करणं सगळ्यात अवघड आहे पावसाच्या दिवसात. मित्रांनो तर कसला खुंखार रोड आहे, कोण नाही आजूबाजूला, जंगली रोड आहे आणि असला खराब रोड. वा मित्रांनो बरं झालं मी पावसाळ्यात नाही आलो भाऊ. कसला घाण पॅच होता. म्हणजे सगळं पॅक झालं. तसं गाडीचा मडगाड काढली असती मी गाडी, पण लईच घाण पॅच आहे. होय ना सगळं मातीचं पाणी आलं. फोर व्हीलर तर आपली साधी फोर व्हीलर तर जाणारच नाही. कमी ग्राउंड क्लिअरन्सवाली 4x4च लागणार त्याला. चलो मित्रांनो गाडी पडली होती. लई घाण हालत त्याला. मित्रांनो हे काय सगळं फुफुटा खाऊन नको झालो. पण रोड आहे का काय पावसात मारायची एखादं. आताच गाडी इतकी फिरली, पावसात कशी फिरत असेल, इतकी फुफुट आहे. काय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. काय मित्रांनो तर हीच ती जागा आहे ज्यावेळेस मी संपूर्ण भारत यात्रा करत होतो आणि आपण मिझोरममध्ये आलो होतो 2024 मध्ये. तर इथंच माझी गाडी घसरून पडली होती आणि इथं एवढं खतरनाक होतं ना. आता ते रोडचं काम चालू आहे म्हणून ती जागा नाही उकाळली. तिथं नव्हे जुना कॉन्क्रीट रोड होता आणि त्याच्यावर सगळा चिखल आला होता आणि गाडीचं चाक म्हणजे पुढचं चाक पूर्ण चिखलाने असल्या मातीमध्ये चिखल झाला होता आणि सगळ्या चिखलाने जाम झालं होतं आणि त्या ह्याच्यावर जाऊन कॉन्क्रीटवर डायरेक्ट घसायलं आणि मी पडलो आणि मला उभा पण राहता येई नाही. उभा राहिलं ते पाय सटकत होतं. इतकं डेंजर होतं. तुम्ही ह्याच्या अगोदर तो व्हिडिओ पाहिलाच असेल, मी टाकला असेल अगोदर, नाही तर ह्याच्यावरती पाहत असाल. तर मित्रांनो एकदम डेंजर त्यावेळेस झालं होतं. मला तिथं 4 जण होती जी ह्याच्यात जीपमध्ये येत होती, पण त्यांची जीप नाही मागच अडकली होती म्हणून ते पायी येत होते. तर त्या 4 जणांनी मला नाही माझी गाडी उचलली. 4घांनी उचलून अशी ढकलत वरती नेली. मग मी तिथं जाऊन मडगाड खोललं. मडगाड खोलल्यानंतर मी त्या माणसाला म्हणत होतो, भाऊ मी पॅनिक तिथं पण नव्हतं झालं. म्हणलं मला इथं राहिला जागा द्या, मी टेंट आहे माझ्याकडं, टेंट लावलं असं म्हणलं होतं मित्रांनो. तर त्यावेळेस पण माझ्याकडे होतं की भाऊ कुठं गेलं ते म्हणजे
म्हणजे रडकुंडी यायचं नाही लगेच की भाऊ आता काय करायचं, इकडं फोन लाव तिकडं फोन लाव. त्यापेक्षा आपला त्यातनं पर्याय काढायचा मी नेहमी विचार करत असतो. त्यावेळेस पण असंच केलं होतं मी. आणि मी एका इथं मिझोरममधल्याच घरी राहिलो होतो. त्या भावाने मला त्या घरी घेऊन गेला होता. ज्यावेळेस मी मडगाड काढलं होतं त्यावेळेस गाडी व्यवस्थित चालत होती, ती तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, अशा खराब रोडवर माझी हालत पाहतच असतात, माझ्या तोंडाची माझ्या कपड्याची. कसला खराब रोड आहे, ह्याच्यावरती मी क्लिप पण टाकले असतील किती खराब रोड. गाड़ी पड़ है, साइड में मत करो, दरी में चली जाएगी. लय घाण रोड आहे. काय झालंय कॉन्क्रीट रोडवर माती आली. मित्रांनो हे भाऊ ढकलत घेऊन चाललेत गाडी. चप्पल आता इथं सोडतोय, लय स्लिप आहे. ऊपर कैसा है रोड, ऐसा ही है क्या? ऐसे और से ज्यादा मुश्किल है ऊपर. चलो चलो, लय अवघड आहे तसं. हा, ही गाडीचे टायर एकदम ही आहेत. या अभी जो बारिश हुई है उसके वजह से इतना खराब हो गया. उधर है क्या? अरे मैं महाराष्ट्र से हूँ भाई, इधर का नहीं है मैं, इसलिए तो बोल रहा हूँ. मेरे को रहने की जगह रह गई तो मैं इधर ही गाड़ी लगा के. लिखे ya. Pasti kering. ये दे दो. पूरा खराब है ये घरी. बहुत साला करो, हम तो जाना पड़ेगा, ये अपना गाड़ी है. मित्रांनो लय स्ट्रगल आहे का. ठीक है हम जाते हैं. हाँ हाँ, थैंक यू भैया. मित्रांनो तर फायनली आपण नाही चांगल्या रोडला लागलोय. लय खराब रोड भाऊ, सगळी अंजेर पंजेर पण दिले झाले. आणि बाटल्या ते आहेत का, बाटल्या आहेत का, बाटल्या गरजेच्या आहेत. इथे एक गाव आहे, ह्या गावातच मुक्काम करू आपण. जिथं मी थांबलो होतो ना त्यांना ओळख देऊन पाहूया, ते ओळखतात का आपल्याला. आंटी पहचाना क्या मेरे को? हाँ पिछले साल. मित्रांनो तर मी मागच्या वेळेस आलो होतो ना त्यावेळेस ह्यांच्या इथंच थांबलो होतो, ह्या दीदीच्या इथं. त्यावेळेस पण ब्लॉग बनवला होता. तर त्या दीदीला मी नुसता असा व्हिडिओ काढून दाखवला तर तिने लगेच ओळखलं मला. तर तिचा भाऊ असतोय तो आता बाहेर कुठं तरी गावाला गेलाय. तर ती दीदीला मी म्हणलं की मला टेंट लावायची जागा द्या तुमच्या दुकानाच्या वरती नाही तर घरच्या वरती. तर ती काय म्हणली पहा पुढं. मित्रांनो तर इथं आलो, ह्या दीदीने मला ओळखलं आणि तिला म्हणते मी आता टेंट लावतोय. तर ती म्हणते टेंट बिंट काही लावायचं नाही, माझ्या घरीच राहायचे. अशा प्रकारे आहे. तर आता त्यांच्या घरीच थांबतो, आंघोळ वगैरे पण करतो. चांगलं आहे व्यवस्था. तर ओके चलो. मित्रांनो तर मी इथं ऑब्झर्व करतोय, इथं दुकानदार एकच आहे, आताच बसलंय. पण इथले लोक एवढी विश्वासू आहेत, वस्तू बाहेर पाहतात बित्यात आणि मग आतमध्ये घेऊन किंमत विचारतात. अशा प्रकारचे लबाडी बिबाडी यांचे ह्याच्यात नाही आहे. मित्रांनो तर मी बाहेरच थांबलो होतो. तर ती जी त्यांची मम्मी त्या दीदीची तर ती म्हणे आत ये आत ये, तर आत येत आहे अशा प्रकारचं. ओके I'm so dirty. Okay. मित्रांनो तर तोंड हातपाय धुतले आता. तर अशा प्रकारे यांचं घर आहे. तिथं पॉवर बँक वगैरे चार्जिंगला लावलेत सगळे. फोन पण लावलाय चार्जिंगला. आता फोन काढतो कॅमेरा लावतो चार्जिंगला. ओके मित्रांनो तर ही दीदी हिने आपल्याला मदत केली होती. हिंदी थोड़ा थोड़ा मालूम. आपको
नहीं ओके ओनली इंग्लिश ओके ओके पक्का तो इनका स्विंग है तर मित्रांनो हे एक सर त्यांचे वडील आहेत सर हिंदी नहीं मालूम है मालूम नहीं मालूम नाही त्या दीदीला फक्त इथे थोडीफार हिंदी त्यामुळं जमलंय आणि तिने ओळखलं मला